तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगावमध्ये बिबट्याचा हल्ला, 5 गयांचा मृत्यू. वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. दिनांक 27 मार्च 2023. जळगाव शहरात बिबट्याची दहशत कायम. वन विभागाचे कुचकामी प्रयत्न. जळगाव शहरासह परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 26 मार्च रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील रशीद शेख यांच्या प्लॉटमध्ये राहणारे अनिश शहा व रशीद शहा यांच्या मालकीच्या 5 गयांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घराजवळील गोठ्यामध्ये बांधलेल्या 2 गया आणि 3 बकरांच्या समूहावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचा प्रतिसाद अपुरा, नागरिकांमध्ये रोष. या घटनेची माहिती मिळाल्यावर जळगावचा वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र उपाययोजना करण्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. बिबट्याचा सतत वाढता वावर पाहता वन विभागाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे, परंतु अधिकारी आणि कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पत्रकार शमीम देशमुख यांनी देखील वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकारी फोन उचलत नसल्याचे सांगण्यात आले. परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध केला असून बिबट्याचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणी केली आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन, जनावरांची ऑनलाईन नोंदणी करा. घटनेची माहिती मिळताच पशु वैद्यकीय अधिकारी परिहार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जनावरांच्या मालकांना आपल्या जनावरांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. मॅडम बोला. आम्ही 5 वाजता जंगलात जातो. जंगलात 5 वाजता जाणं पडते बापा. अंदाज ते आम्हाला 5 वाजता दिवस द्यायचे निशाणी. दोन ठिकाणी आमचे लेकरं बाकरं असतात. काय साखरवाड काही झाल्यास बरोबर नाल्यात जीव बी भेटे ना. काय बोलत तुम्ही राहताना समजा. आणि तुमचे ढोरं असतील बरोबर आहे. याची ढोरं आहे बाई, अटी याची कुणाचीच घरं आहे. आम्हाला बेव. जनावरांचे संरक्षण आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून सुरक्षितता यासाठी नोंदणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वन विभागाचे अपयश, परिसरात भीतीचे वातावरण. जळगाव परिसरात 2 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा घडलेली बिबट्याची घटना गंभीर असल्याचे दिसून येते. बिबट्याचा वाढता वावर आणि वन विभागाच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने त्वरित प्रभावी उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे. जळगाव उन्नती न्यूज शमीम देशमुख यांची विशेष बातमी. जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.